नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत। पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना। जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिता पण तुमच्याकडे जागा नाही तर ही योजना तुमच्यासाठी आहे। या योजनेत तुम्हाला 1 लाख रुपये मोफत मिळतात जागा खरेदीसाठी। कशी आहे ही योजना, कोणाला लाभ मिळेल, अर्ज कसा करायचा आणि जागा नसल्यास काय पर्याय आहेत, हे सगळं आपण आज व्यवस्थित समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। ही योजना खास करून ग्रामीण भागातील त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांना पंतप्रधान आवास योजना किंवा राज्य पुरस्कृत घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही। या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाते। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 1 लाख रुपये मोफत। पण तुम्ही म्हणाल पण 1 लाखामध्ये कुठे प्लॉट मिळेल? खरं आहे, काही ठिकाणी 1 लाख रुपये कमी पडू शकतात। ही रक्कम तुम्हाला जागा खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी मदत करते। उरलेली रक्कम तुम्हाला स्वतःच्या खिशातून टाकावी लागेल। तरीही ही योजना तुमच्यासाठी खूप मोठा आधार आहे, कारण जागा नसल्यामुळे अनेक जण घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। ही योजना सर्वांसाठी घरे 2024-25 या शासनाच्या धोरणाचा भाग आहे। याआधी या योजनेत 50,000 रुपये अनुदान मिळायचं, पण आता 2024 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निधी वाढून 1 लाख रुपये करण्यात आला आहे। आता प्रश्न येतो, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? चला तर या योजनेची पात्रता पाहूया। तुम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहत असाल, तुम्ही पंतप्रधान आवास योजना किंवा राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत पात्र असाल, तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल, भूमिहीन असाल, तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा गरीब कुटुंबातील असाल, ही योजना विशेष भूमिहीन शेतकरी आणि ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी आहे। जर तुम्ही यापैकी कोणत्याही निष्कषात बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा हे नीट समजून घ्या। तुमच्या पंचायत समिती कार्यालयात जा, घरकुल योजनेच्या अभियंत्याकडे संपर्क साधा, ग्रामपंचायतीतील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडून अर्ज मिळू शकतात। यासाठी आता कागदपत्रे काय लागतील हे नीट समजून घ्या। आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खात्याचे तपशील, घरकुल योजनेसाठी पात्रता दर्शवणारी कागदपत्रे, जागा खरेदीचा प्रस्ताव जर लागू असेल तर। आता हा अर्ज कुठे जमा करायचा हे नीट समजून घ्या। पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा घरकुल अभियंत्याकडे अर्ज जमा करा। काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध आहे, त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तपासा। अर्ज करताना पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना हे नाव लक्षात ठेवा। अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल आणि पात्र असाल तर तुम्हाला 1 लाख रुपयाचे अनुदान मिळेल। मित्रांनो, जर तुमच्याकडे जागा खरेदी करण्यासाठी पैसे नसतील किंवा ग्रामीण भागात प्लॉट उपलब्ध नसेल तर काळजी करू नका, यासाठी काही पर्याय आहे। जर तुमच्या आई वडील, आजी आजोबा किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर जागा असेल तर तुम्ही ती जागा तुमच्या नावावर करू शकता। यासाठी गाव नमुना 8 तुमच्या ग्रामपंचायतीत जमा करा। एकदा जागा तुमच्या नावावर झाली की तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। जर तुम्ही आधीच घर बांधलेलं असेल तर काय करायचे हे नीट समजून घ्या। समजा तुमच्या वडिलांच्या नावावर घरकुल योजनेअंतर्गत घर बांधले गेलं आहे आणि तुमच्या नावावर प्लॉट आहे पण रिकामी जागा नाही, अशा वेळी तुम्ही त्या घराच्या छतावर दुसरा मजला बांधू शकता। यासाठीही घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो। जर तुमच्या गावात ग्रामपंचायत किंवा शासकीय जागा उपलब्ध असेल तर राज्य सरकार तिथे बहुमजली इमारती किंवा रो हाऊस बांधते। अशा इमारतीमध्ये पात्र लाभार्थ्यांना घरे वाटप केली जातात। ही सुविधा विशेष ज्या गावामध्ये जागेची कमतरता आहे तिथे लागू होते। मित्रांनो, जर तुम्ही अजूनही घरकुल योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आता वेळ आहे। 1 एप्रिल 2025 पासून घरकुल योजनेचा नवीन अर्ज सुरू झाला आहे। यामध्ये ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर नवीन फॉर्म भरा। फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतीत किंवा पंचायत समितीत उपलब्ध आहे। अर्ज केल्यानंतर तुमची पात्रता तपासली जाईल आणि पात्र असाल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळेल। आणि विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाला आहे पण पहिला हप्ता 15,000 रुपये अजून मिळाला नाही, त्यांना येत्या काही महिन्यात हा हप्ता मिळेल। त्यामुळे तुमच्या अर्जाची स्थिती तपासत राहा आणि ग्रामपंचायतीशी संपर्कात राहा। मित्रांनो, ही योजना तुमच्यासाठी स्वप्नवत आहे, पण काही गोष्टी लक्षात ठेवा। अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा। आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे। अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा। जर काही शंका असतील तर ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीशी संपर्क साधा। आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणालाही या योजनेचा लाभ मिळेल। आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।